विरळा ज्ञानेश्वर नामयाचा जो जिवार. किती प्रेम असेल एका तीर्थयात्रेला जाणाऱ्या मित्रावर, किती प्रेम करावं. आपण सगळे प्रेमानं राहतोय, गायक वादक कीर्तनकार, आपणही एकमेकांवर किती प्रेम करावं याचं उत्तम उदाहरण नामदेवराय आहेत. उत्तम उदाहरण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. ज्याच्या हृदयात प्रेम नाही महाराज, त्याची ही पहिली पायरी नाही. मग तुम्ही किती वाऱ्या करा काय करा, सब छोटो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. देखावा आहे का तो? नाटक आहे का ते? अभिनय आहे का तो? तास 2 तासाचा. वारकरी संप्रदाय हा प्रेम भरीत संप्रदाय. इथं आलेल्याला प्रेम द्यावं, प्रेम मिळवतं असं ठिकाण एकमेव आहे जगाच्या पाठीवर. म्हणून नामदेवरायांना प्रेम शिरोमणी म्हणतात, भक्त शिरोमणी म्हणतात. कोणालाही ते म्हणत नाही. नामदेवरायांचं जीवन धन्य आहे आणि चोखोबऱ्यांनी ती धन्यता तुमच्या माझ्या समोर मांडली. संत ज्या वेळेला संतांचं वर्णन करतात त्यावेळेला कधी कधी ते चरित्राच्या आधारानं करतात, कधी कधी ते लक्षणाच्या आधारानं करतात आणि कधी कधी महिम्याच्या अंगानं करतात. उंच नीच काही पाठ आहे आपल्याला अभंग सगळ्यांना. हे संतांचं वर्णन आहे, पूर्ण अभंग घरी जाऊन पहा. पण चरित्राच्या आधारानं केलेलं संत जीवनाचं वर्णन आहे. काही वेळेला नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धीर भवती किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धीर भवती. वस्तूची सिद्धी होण्याकरता जशा नाण्याच्या दोन्ही बाजू सापेक्ष ठेवाव्या लागतात, तसं संतांचं वर्णन आपल्या परंपरेमध्ये संतांनी केल्याचं दिसून येत आहे. लक्षणाच्या आधारानं धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, किंवा तुम्ही संत माय. आता ती खरंच माय आहे का हो? नामदेवराय माय, हे उमरची नामदेवराय माय, सद्गुरू नामदेव महाराज हे नामदेवराय आपले बाप आहे. पण त्यांना का म्हटलं तुम्ही संत माय, तुम्ही संत बाप? आईचं आणि बापाचं जे हृदय आहे ते मात्र नामदेवरायांकडे. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपा. काय तुमचं सिंहासारखं जीवन आहे म्हटल्यावर काय शेपटी पाहता का? सिंह नावाचा, शौर्य नावाचा जो सिंहातला गुण आहे तो त्यांच्याकडे दिसतोय. म्हणून त्यांचं जीवन सिंहासारखं आहे. लक्षणाच्या आधारानं केलेलं वर्णन आहे. पण आजच्या अभंगामध्ये चोखोबरे संतांचं महिमान गातात. ते महिमावान संत आहे. संतांचा महिमा हा त्यांच्या उपकारातून दिसून येतो. काहीच वर्णन, आता जसं काहीची महती त्यांच्या आवाजावरून कळते, काहींची महती त्यांच्या दिसण्यावरून कळते. अभिनेता त्यांच्या अभिनयावरून, दिसण्यावरून, नटी तिच्या दिसण्यावरून, तिच्या अभिनयावरून, काहींची त्यांच्या बुद्धिमत्तेवरून. भाऊ कदमचा परिचय तुम्हाला करून द्यायचा झाला तर कसा करून देता येईल? रंगावरून, त्याच्या शरीरयष्टीवरून, अहो त्याच्या डोक्यावरून, त्याच्या बुद्धीवरून. काय बोलतो महाराज तो काय बोलतो मला त्याच्याशी घेणं नाही, पण तो ज्या पद्धतीनं बोलतो त्याला डोकंच लागतं. म्हणजे काय नॉलेज आहे त्याच्याकडं. तुम्ही तर भाऊ कदमला पाहिलं की असं वाटतं काय याला बुद्धिमत्ता दिली असेल भगवंताने. म्हणजे कर्नाटकाचा माणूस त्याला भेटावा आणि विचारावं, का रे भाऊ लग्न झालं का? तो म्हणतो झालं. भाऊनं त्याला विचारायचं तुझं झालं का? झालं. भाऊ कदम म्हणतो का रे कर्नाटकात काय म्हणता लग्नाला? तो म्हटला कल्याणम. अरे बापरे. त्यानं याला विचारलं का रे महाराष्ट्रात लग्नाला काय म्हणता? हा म्हटला वाटोळम. आता हे सांगता आलं पाहिजे ना वेळेवर. इतक्या हजरजबाबीपणाला बुद्धिमत्ताच लागेल. ते सगळ्यांकडे नाही. बिरबल पाहिला की बिरबलाचा परिचय तुम्हाला कशावरून करून देतात? बुद्धीवरून. तो ठोक्याच ठोका, जशाच तसं उत्तर देण्यात पटाईत म्हणजे बिरबल. म्हणजे पूजेला बसलेला आणि पूजेला बसलेला असताना बादशाचं बोलावणं आलं. बादशानं बोलावलं तुला जरा. बर बर. गेला पूजा सोडून. बादशाह म्हटलं नगर प्रदक्षिणा करायची, चला. प्रदक्षिणाला निघाल्यावर तो म्हणे पूजा राहिली, नित्यनेम झाला नाही, तुळशी माता दिसली पुढं, जाऊ द्या प्रदक्षिणा. त्यानं तुळशी मातेला प्रदक्षिणा घातली. बादशाहनं विचारलं बिरबल ये क्या है? बोले ये हमारी माता है. तुम भी यार लोग किसको भी माता बना लेते हो. तो बादशाह गेला आणि त्यानं ती तुळशीचं झाड उपटून टाकलं. बिरबलाला राग आला महाराज, पण तो ठोक्याच ठोका होता. जशाच तसंच उत्तर देणारा बिरबल. पुढं गेला आणि त्या बिरबलानं आग्याचं झाड पाहिलं. आग्या कळतो तुम्हाला? आमच्याकडे त्याला काचकुरी म्हणतात.
जबर खात सुट्टी त्यांनी. ते झाड पाहिलं आणि त्या झाडाला प्रदक्षिणा घातली बिरबलानं. बापरे भगवान, हो प्रभु. तो बादशाह म्हणे रे बीरबल ये क्या है? बोले ये हमारे पिताजी है. आता ज्यानं माय उपटून टाकली तो बाप ठेवीन हो. त्यानं बाप बी धरला हातात, अख्ख्या अंगावर आग्या. अरे बापरे बिरबल. तो म्हणे मी तुम्हाला सांगत होतो आमची आई फार साधी बोडी आहे, पण तुम्ही आमच्या बापाच्या नादी लागू नका, तो मोठा खतरनाक आहे. आता हे सांगायला डोकंच लागतं ना. म्हणजे काय आपली जगात चेष्टा कोणी करतंय की आपलं कौतुक चाललंय तेही कळत नाही. एक कंडक्टर का मुलीला म्हटले बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. काय का नाव तुझं? अमुक अमुक. कोणत्या गावची? या या. वा वा. अपडाऊन करते वाटते रोज? हो काका जाणं येणं करते. वा 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 चांगलं आहे. हा मोबाईल तुला खूप पुढे घेऊन जाईल जीवनात. ती म्हणे पण तुम्ही असं का म्हणताय? ते म्हटले बाई तुझं गाव जाऊन अर्धा तास झाला. म्हणूनच मला असं वाटलं की हा जर यष्टीत तुला इतका पुढं आणतो तर जीवनात तो खूप पुढे घेऊन जाईल तुला. कीर्तनातले विनोद ऐकायला सुद्धा काहींना विनोद सांगा ते 10 मिनिटं नसतात. काहींना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बा. आता काही जन्म घेतात त्यांच्या पुढे. म्हणजे बुद्धीवरून परिचय होतो. काही लोक अत्रेंचा परिचय, अत्रेंचं ज्यांनी लिखाण वाचलं त्यांचा परिचय कशावरून आहे? बुद्धीवरून आहे, ज्ञानावरून आहे. पुण्यामध्ये नाना फडणीस झाले, 350 आण्यांपैकी त्यांचं वर्णन केलं जातं. बुद्धीवरून परिचय आहे त्यांचा. अत्रेंचा परिचय. अत्रेंचं इतकी बुद्धिमत्ता, तुम्ही त्यांची प्रकरणं वाचा, केशवसुतांचं लेखन वाचा. बुद्धिमत्ता, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जगापुढे आपलं वैभव मांडलं त्यांनी. म्हणजे अत्रेंकडे एक व्यक्ती गेला सांगायला अत्रे स्वतः नगर परिषदमध्ये गेले आणि सांगायला लागले नगरपालिकेत जाऊन की आमच्या कॉलनीत ते गाढव मेलं, त्याचा वास सुटला, जरा घेऊन जाते उचलून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगा. तिथे कर्मचारी विचित्र होता. तो म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणारे लोक आहे, काढून टाका ना तेवढी. ते म्हटले मी तर काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात. इतकं डोकं त्यांना. आता असे अनेक उदाहरण आहेत त्यांचे. बुद्धीवरून परिचय. काहींचा त्यांच्या दिसण्यावरून परिचय होतो. काहींचा नुसतं आवाज ऐकला की परिचय होतो. आवाज. मेरे भाई हो बहनो. काही सांगावं लागलं का मला तुम्हाला? ज्या दिवशी नोटबंदी झाली त्या दिवशी माझं कीर्तन विदर्भात होतं, अकोल्याला, मोतीराम बाळासाहेब. मग ते कीर्तन झालं ना, आमच्या वादकांनी सांगितलं बाबा नोटा बंद झाल्या. चालू कीर्तनात. अरे म्हटलं गप जरा, कीर्तनात सांगतो का आता? घेऊ दे मला एवढे, म्हणजे अभंगाचं चिंतन घेऊ दे मला पुढं, असं मला. कीर्तन झालं मी घरी गेलो, टीव्ही लावली, ते चालू होतं रात्री. मी माझ्या बायकोला म्हटलं या काळ्या दाढीवाल्याकडे पाहू नको, पांढऱ्या दाढीवाल्याकडे पहा. काय सांगता येते बाबा. ते रात्री बोलत होते. मेरे भाइयों बहनों, आज रात 12 बजे से ये 500 और 1000 रुपए की नोट कागज का टुकड़ा बन जाएगी. लेकिन मेरे भाइयों बहनों, नुसतं भाइयों बहनों म्हटलं की ज्यांचा चेहरा नजरेसमोर येतो ते देशाचे पंतप्रधान आहे. आवाजावरून कायचं. नाना पाटेकरांचा परिचय कशावरून आहे? आवाजावरून. पण हा व्यावहारिक परिचय आहे. पारमार्थिक परिचय ते कोण्या जातीत जन्माला आले आणि कसे दिसत होते. कधीतरी सांगितलं ओ नामदेव महाराज शिंप्याच्या कुळात आले बुवा आणि ते शिंपी होते असं सांगितलं. एखादं प्रमाण जातीचा प्रत्येकाला स्वाभिमान आहे, पण जातीवरून त्यांचा परिचय नाही. जाती न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का, पड़ी रहे न दो म्यान. कबीरा पड़ी रहे न दो म्यान. श्री राम जय राम जय जय राम.
संतांचा सावता महाराज अमुक जातीने घ्यावे, गोरवा काका या जातीने घ्यावे, कुंभारांनी घ्यावे, माडी समाजाने सावता महाराज घ्यावे, तेली समाजाने संताजी जगनाळे महाराज घ्यावे, असा परिचय. अरे हा परिचय ज्यांच्या डोक्यात आहे ते ना तर पायरी चढली नाही अजून संप्रदायाची. यातायाती धर्म नाही विष्णुदास. इथं काय संबंध आहे जातीचा? त्यांचा परिचय जगदोद्धारक उपकारावरून होतो. त्यांनी जे जगताप्रती भावना जोपासली त्या भावनेनं त्यांचा परिचय होतो. त्यांनी उपकार केले आणि ते उपकार जगदोद्धाराचे ठरले की मग त्यांना संत या पदापर्यंत तुम्ही मी नेऊ यात काय नवलंय. और तुम्ही मी ज्ञानोबांना मायबाप म्हणू, नामदेवरांना मायबाप म्हणू यात काय नवलंय. स्वतः वेदानं म्हणावं. आता वेदासारखी आई आहे का हो जगात? वेदासारखे उपकार कोणी केले? अहितापासून काढिती. थोडा आवाज द्या. हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. वेदशास्त्र तेती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई. वेदशास्त्र तेती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. श्रुती परोती माऊली जगा. श्रुतीसारखी आई नाही पण त्या आईनं ज्ञानोबाऱ्यांना म्हणावं. म्हणती ज्ञानाबाई आई म्हणजे आई आणि लेकीला आई म्हणते. ज्ञानोबारा वेदाचीच कन्या आहे. आई म्हणावं म्हणजे कसं? त्याचं कारण आहे म्हातारपणात ज्या वेळेला लेक आईची सेवा करते त्यावेळेला त्या सेवेनं मा इतकी ऋणी होते की मरता मरता ती आई म्हणते, थकलेली आई, बाई काय सेवा केली माझी. अगं पोरगी नाही ग माझी, तू आई झाली. थकलेल्या आईनं लेकीला आई म्हणावं. तसं प्राकृत भाषेत आता या जगदोद्धाराचं माध्यम आम्हाला करता येणार नाही. वेद अनंत बोलिला पण अर्थ हितुकाची साधीला. वेदासी काही कळलेची नाही शेष शिनला हो शेष शिनला झाल्यादी सहस्र जिभा जिभा देव का हो विटेवरी उभा. का उभा आहे तो? सखी पुसे सखीशी युगे झाले 28 उभा ऐकिला संतामुखी अद्यापीवर भिवरा तीर कटावरी कर. कसा सांगावा तो हरी आला आला हरी आला हरी आला तयाची या लोभा लोभा देव का हो विटेवरी उभा. देव का हो विटेवरी उभा उभा. देव का हो विटेवरी उभा. देव का हो विटेवरी उभा. देव का हो विटेवरी उभा. का हो विटेवरी उभा. का उभा आहे बाबा? जे वेदाला सांगता आलं नाही पण त्याच्या पुढे संतांनी देवाच्या सगळ्या येण्याची कारणं सांगितली.
यथायोग्य परमात्मा पटवून दिला आणि सगळे उपकार या संतांनी केले जे वेदानं केले नाही. बरं जन्माला घातलेल्या केले उपकार सांगू मी काय. अरे बाप न करी ऐशी माय धर्मे त्यांचे देखिले पाय दिले अभय अक्षय दानगा. ज्या दानाचा क्षयच होत नाही असं दान ज्यांनी पदरात घातलं तेच धन्य आहे. धन्य धन्य नाम देवा केला उपकार जीवा. केला उपकार फक्त जना नाही फक्त जडा नाही उद्धरावे जन जड आणि जीव या तिघांवरही उपकार करणारी संत आहे. हो संतांची व्याख्या जीवावर उपकार म्हणजे फक्त माणूसच जीव या जातीत नाही ना. अरे रेड्याचं सुद्धा ज्यांनी मंदिर केलं ते संत आहे. भिंतीचं सुद्धा ज्यांनी मंदिर केलं ते संत आहे. पैस नावाच्या खांबाचं निवासाला ज्यांनी मंदिर केलं ते संत आहे. मेलेल्या कुत्र्याचं हाडू कसलून ज्यांनी लाखो प्रेत जिवंत केले ते संत आहे. केला उपकार जीवा. कोण करतो? जीवावर उपकार करणं सोपं नाही. जनावर उपकार करणं सोपं आहे एखाद्या वेळेला, कारण जनाला ज्ञान असतं पण जीवाला ज्ञान आहे का? म्हशीचा हाल्या त्याचं मंदिर करणं म्हणजे सोपं आहे? काय बुद्धी आहे त्याला? तुम्ही 10 म्हशी बांधान एक हल्या सोडा, तो खाली बसलेला जर सोडला दुधाच्या टायमाला तर पहिल्यांदा त्याला हे टेन्शन येतं यानं मला सोडलंच कशाला भाऊ. मग मालक त्याच्या तोंडावर फटका आणतो, अबे दुधाचा टाइम झाला ना बे. अरे हा दूध घ्यावं लागेल आता. म्हणजे आपल्याला भूक लागली हेही त्याला कळत नाही. त्याचं मंदिर बांधणं म्हैशी पुत्रा मुखे वदविधी श्रुती साधी गोष्ट आहे होय. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं कोण करतं? केला उपकार जीवा हे संतच करू शकतात. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो. सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो उमरजकर. तसे या बिघडलेल्या जीवाला दिशा द्यायला सद्गुरू नामदेव महाराजांसारखं अधिष्ठान. जडमूड उधरिले सकळ जीवासी तारिले.
बघ हे या शब्दामध्ये नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवावंद्य. इथं भेद नाहीये. अकार उकार मकार भेद मावळला. बस केला उपकार जीवा. उपकार करताना भेद नाही. आपल्याजवळ भेद आहे महाराज. अरे आपल्या आईजवळ भेद आहे. स्वतःच्या लेकराला आणि दुसऱ्याच्या लेकराला तिच्याजवळ भेद आहे की नाही. तिच्या प्रेमात भेद आहे महाराज. दुसऱ्याच्या लेकराला ती तेवढं माझं म्हणत नाही. हिचं शेमळा असू द्या, अख्खी खिल्लार जोडी नाकातून तोंडात जाताना ती सुद्या, तरी ती म्हणते आपला ढाण्या वाघ आहे. अगं वाघाचे दोन्ही शिंग तोंडात चालली खिल्लार, पण ती म्हणते माझ्या वाघासारखा वाघ अख्ख्या गावात नाही. आई आहे. संत तशी नाही. नित्यमुक्त तुम्ही सर्व जीवावंद्य सगळ्यांवर. पण संतच करू शकतात. आता काही माणसं आम्हालाही भेटून म्हणता महाराज करावा जरा उपकार. अहो मी एक दिवस 4:30 पावणे 5ला घरी पोहोचत होतो. तुम्ही बोर नाही ना झाले अजून? घेऊ ना 2-3 तास, काही चिंता नाही ना. आज काय 7वा दिवस आहे, त्यामुळे उद्यापासून काही तुम्हाला टेन्शन आहे का? एकदम काळजी करू नका. 12 म्हणजे 12. तुमची तयारी पाहिजे बरं का. फक्त उगं टाळ्या वाजवू नका, पश्चाताप करायची वेळ येईल. हां चला. मी घरी पोहोचत होतो, माझ्या चुलत भावाने माझी गाडी थांबवली 4:30 पावणे 5ला गावाच्या बाहेर. मी झोपली. त्याने काच वाजवला, उठ. तो शेतात आलेला होता. म्हटलं काय रे? अरे म्हणे खाली. म्हटलं काय झालं तुला? तू खाली रे म्हणे. मी आलो खाली. म्हटलं काय काय झोपला म्हणे. म्हटलं आता झोपू नाही तर काय करू रोज सकाळी सकाळी दरात. अरे आपल्या गावात इतकं वाईट झालं. अरे बापरे. म्हटलं काय झालं? लयच वाईट झालं रे म्हणे. पण म्हटलं झालं काय? तू ते विशाल भाऊंना ओळखतो का म्हणे, बाबळगावचे वादक. म्हटलं हो. त्यांनी रात्री बोर घेतला म्हणे त्यांच्या शेतात. म्हटलं मग? लयच पाणी लागलं रे म्हणे. अरे म्हटलं चांगलं झालं आपल्या गावातल्या माणसाला पाणी लागलं, पण म्हणे वाऱ्या तू करून राहिला आणि पाणी कीर्तन तू करत हिंडून राहिला. म्हटलं मी जे कीर्तन करतोय तुझ्या पाण्यासाठी हिंडून राहिलो का? तुला काही बुद्धी आहे का थोडी? नाही पण आपलं त्यांचं जमत नाही अगोदरच. पाणी लागलं, मी रात्रीपासून जेवलो नाही म्हणे गड्या. एवढी मोठी धार पाण्याची, एवढं कुठे पाणी असते काय? तू खाली. म्हटलं कशाला? आपल्याला बोर घ्यायचंय, पाणी तू सांग. अरे म्हटलं मला सांगता येत नाही. कर भाऊ तेवढे उपकार. अरे म्हटलं उपकाराचं काय त्यात? मला सांगताच येत नाही. एवढ्या गावचं पाणी पिला म्हणे. भावकी म्हणजे सोपं आहे का महाराज? जिच्या वाचून जगता येत नाही आणि जे नीट जगू देत नाही तिचं नाव भावकी. भावकीतले 4 माणसं तेव्हा नीट चालता जेव्हा त्यांच्या खांद्यावर 5वा असतो. त्याशिवाय ते नीट बी चालत नाही. तू पाणी सांग. अरे म्हटलं खरंच नाही सांगता यायचं. नाही सांग. जमीन तुले. त्यानं घरून नारळ हळद अक्षत कुंकू सगळंच आणलं होतं महाराज. डिपकीतून नारळ काढलं, ठेवलं नारळ. घे म्हणे नारळ. अरे म्हटलं ड्राय एरिया, इथं पाणी मला दिसत नाही. नाही जरा पाय. त्यानं त्या नारळावर 500-500च्या 50 नोटा ठेवल्या. किती? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? किती? 50 नोटा. म्हणजे किती? 25,000. कशावर? नारळ. कितीच्या नोटा त्या? 500च्या. आता पाणी सांग म्हणे. त्याला म्हटलं आता थोडे थोडे झरे मला दिसायला लागलेले आहे. मला वाटलं ड्राय एरिया आहे का, पण पाणी आहे इकडे. थांबा जरा थांबा. इतक्या पहाटे पहाटे माझ्यासारख्या सज्जन माणसाला त्या लक्ष्मीचा अपमान करावा वाटला नाही महाराज. आपल्यासारख्याला शोभत नाही ते. आपण अगोदरच सज्जन माणसं आणि त्यात एवढ्या पहाटे पहाटे. नको बाबा, आपल्याकडून नाही होणार आहे बाबा ते पाप. मी आपली ते दक्षिणा उचलली खिशात घातली, नारळ हातात घेतलं. असं मध्ये हसू नका, अवसान जातं माणसाचं. पाणी दिसत नाही, जरे दिसत नाही म्हण नीट. मीच उड्या हाणायचो महाराज नारळाच्या अगोदर. मला काही येतच नव्हतं त्यातलं. करू काय? मी पुढे तो माया मागे खोट्या ठोकत.
1 पॉईंट नंबर 1 पॉईंट नंबर 2 पॉईंट नंबर 3 पॉईंट नंबर 4 5-7 जागा काढल्या. तो म्हणे यातला चांगला पॉईंट कोणता आहे? म्हटलं हा 3 नंबरचा पॉईंट जोरदार आहे, चव फुल्लीच आहे पाण्याची, चारी दिशेनं पाणी, कंधारकडून आहे, लोह्याकडून आहे, ओमरजकडून आहे. तो म्हणे नुसतं पाणी नाही पाहिजे आपल्याला, असा पॉईंट सांग की विशालवाचा पॉईंट आणता आला पाहिजे. म्हटलो लेका काय डोकं याचं. मी हुशार माणूस महाराज. त्याला म्हटलं पाणी आहे बरं का, पण 3,000 फूट बोर करायला लागते खाली. आता मला 25 पचवायचे होते महाराज. पाणी तुम्हाला प्रमाण देतो, ऐका तुम्ही, विषय ऐका पूर्ण. इथं पाणी, पण तो म्हणे 3,000 फूट बोर. हा मग अरे कोणी करते का 3? म्हटलं तू कर ना. कोणी नाही केलं म्हणून काय, त्यानं केला ना बोटावर हिशोब. सोयाबीनचे 2.5, कापसाची 1.5, 2.5 हा 4 सोनं जर मोडलं समजा आता 86,000 रुपये भाव आहे आज. 20 ग्रॅम ते म्हणजे 86 दुनी 8 दुनी 16 आणि 6 दुनी 12, 1,72,000 अधिक 4 5 72. हे जर फुल चार्जिंग करून 2-3 दिवस तिकडे पाठवली लाखाच्या खाली काही तिकडून यायची नाही. म्हणजे 5 आणि 72 अधिक वर्क करतो म्हटला. फक्त मला असं वाटतं तू थांब. म्हटलं देवा, मशीन आलं, बोर चालू झाला, 1000 फूट बोर झाला, 1000 फूट नुसता फपुट. आता पाणी लागलं तर आपला पॉईंट काय कामाचा महाराज. माझ्या चुलत भाऊ माझ्या जोडाला म्हणे विशाल नुसता फपुटाच आहे रे. त्यानं म्हटलं खाली जाऊ दे, खरं पाणी खाली आहे. त्याच्यापेक्षा दुप्पट मी घाबरलेलो, पण शेवट्याला घाबरवलं दाखव लागत नाही महाराज. जाऊ दे खाली. 2,000 फूट बोर झाल्यावर त्या आंध्रातलं पोरग पाणी प्यायला आलं झाडाखाली. मी बसलेलो आपलं शाटी बांधून. त्याला म्हटलं बंदे क्या कंडिशन आहे होल की? तो म्हणे महाराज ये तो पूरा का पूरा ऐसा ही जाने वाला है. अरे म्हटलं बापा रे. त्याला म्हटलं 200 घेऊन मला फक्त गावात नेऊन देऊ तेवढं. मी गावात आलो, 3,000 फूट बोर करून चुलत भावानं पैसे दिले आणि तो मोकळा झाला. मी घरी झोपून तो घरी आला. आमच्या आई म्हणे भाऊ भल्लाच थकलेला दिसतोय रे, चहा देऊ का तुला? त्याच्याशी कब्बशी हालायची महाराज. अक्कल खात्यात पैसे गेल्यावर अशाच कब्बशी हालता बरं का. हिंदुस्थानात असं गाव नाही जगावत रतन खत्रीचं नाव नाही. त्या बहादरांना विचारा तुम्ही, जय देव जय देव जय वरली मटका, ओपन में लगा तो कॉलेज में झटका. लई त्रास होतो तू अक्कल खात्यात पैसे गेल्यावर. असे कब्बशी आले. आमच्या आई म्हणे तुला झालं काय? तो म्हणे मला विशाल नावाचा रोग झाला. मी झोपलेलो तो माझ्या जवळ आला आणि मला म्हणे तुझ्या घरी आपला हा शेवटचाच चक्कर आहे, इथून पुढे मी येणार नाही, पण तुला हे सांगायला आलो तुझ्या सत्यानाश होईल. कोणाला म्हटला? मला. काय म्हटला? तुझ्या सत्यानाश होईल. म्हटलं सुरेश माय होईन तेव्हा होईन. अरे बहादरा तुझा आजच झाला, तोही माया हातून. आता ऐकून हसलात ना तुम्ही, मोकळे झालात ना. आता प्रमाण ऐका. तुम्ही उपकार करून घेण्याकरता ह भ प नाही, प पू गुचे पाय धरा. उपकार बिपकार नाही करता येत आम्हाला. तापत्रये तापिली गुरु तेगी वसीती
तारा स्वामी. आता या बाबांना मी म्हणायचं का आम्हाला तारा आमचं दुःख मिटवा. त्यांनी जे भगव घातलं ते त्यांच्या आनंदाकरता घातलंय. लोकांना असं वाटतं आमचंच दुःख मिटवायला घातलं. कोणी साधू दिसला महात्मा दिसला इथं मला काही मिळेल या भावनेनं नामदेव यांच्या चरणावर डोकं ठेवायला येऊ नका उमरजला. अरे मला या नामदेव महाराजांच्या कृपेनं खूप मिळाला आहे. या उपकारात जीवन जगून इथं डोकं ठेवायला. आता नवीन काय मागता. आईनं म्हणता का आईकडून अपेक्षा करता नवीन उपकार करण्याची. अरे करंगोळी कापली तरी दुःख होते. जिनं आपल्या जन्माकरता चरकन पोट फाडून घेतला आता तिनं कोणते उपकार करा आपल्यावर. आता काय उपकार करण्याचे. आता नाही केले तेवढेच उपकार खूप झाले. कधी कधी असं वाटतं एवढे संत महात्मे राज्यात जन्माला येऊन सुद्धा कधी कधी परिस्थिती इतकी वाईट होते. हे जर या राज्यात जन्माला आले नसते तर या राज्याचं झालं काय असतं. मोठं काळ कठीण. म्हणून केला उपकार जीवा. केलेल्या उपकाराची जाणीव जी माणसं ठेवतात ती कृतज्ञ आहे. आणि उपकार करणाऱ्यावर जे अपकार करतात ते कृतज्ञ आहे. जेथेची कृपा लाई जे वरू तेथेची म्हणे व्यभिचारू. तरी मी का भस्मासुरू. अर्जुन म्हणे अरे भस्मासुराच्या अवलादीस जगणं उपयोगाचं काय. त्यापेक्षा चोकोबर यांचं लेकरू होऊन जगा. केला उपकार जीवा. माझ्या नामदेवरांनी माझ्यावर खूप उपकार केले. नेमके ते उपकार कोणते आहे त्या उपकाराची परिभाषा सेवेला निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. Avada
बैला पंढरीनाव. अवघा निरसला भेव. काय केलं भेव म्हणजे प्रपंचाची चिंता गेली, मृत्यूची भीती गेली. का हो गेलं हे सगळं? दाखविला पंढरीराव. तो परमात्मा एकदा डोळ्यानं दाखवला, त्याची अनुभूती आम्हाला करून दिली आणि आमच्या आयुष्यातली भीती संपली. हे उपकार कोणी केले असतील? तद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी तुल्य निंदा स्तुतिर्मोनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्तिमान्य प्रियो नरा. का विश्वासाला तुडीजे चोराशिनला सुईजे महापुरा तैसे दोषी इही नरा अनिष्ट कीजे. आमचं वाटोळं करणारे खूप भेटले, पण उपकार करणारे एकमेव भेटले, आणि ते म्हणजे धन्य धन्य नामदेवा. केला उपकार जीवा. ते नामदेवराय आहेत, अर्थात ते संत आहेत. त्यांनी उपकार केले म्हणून आमचं बरं चाललंय. आपल्या अंगावरचे कपडे सुद्धा नामदेवरायांच्या उपकाराचं ओझ आहे महाराज. हे कपडे आपल्याला काय किंमत आहे जगात, पण आपण जो पोशाख घालतो याला जगात खूप किंमत आहे. आणि ती किंमत कीर्तन परंपरेला, गायक वादक या परंपरेला कोणी मिळवून दिली? ती नामदेवरायांनी मिळवून दिली. आपल्यावर नकळत नामदेवरायांनी थोर उपकार केले. त्या उपकाराची जाणीव असू द्या. जरा महिला मंडळीने असू द्या. आंधळे पांगडे वासुदेव, जोगी मुका बहिरा नाट वासुदेव गवळणी जरा म्हणा. तुमचं बाळ पाळण्यात घातलं की त्याची जाणीव असू द्या जरा. काय आपण आपल्या पोरा बाळांकरता कधी म्हणत नाही, कधी नामदेवरायांचा गाथा माणसं उघडून पाहत नाही. या कीर्तनात बसलेले 50% लोक असे आहेत ज्यांनी अजून ज्ञानेश्वरी डोळ्यानं पाहिली नाही. अजून कीर्तन कसं झालं याच्या चर्चा चालू आहे आपल्या आयुष्यभर. या महाराजांचं इथं आहे, त्या महाराजांचं. अरे काय कीर्तन ऐकता इतकी? कधीतरी उघडा ज्ञानेश्वरी गाथा, अमृतानुभव चांगदेव 65. संपलंय माझं कीर्तनच संपलंय. 9:30ला थांबायचंय बरोबर. एक काय त्यानं 2, 4, 5 मिनिटं शिल्लक आहे. उपकाराचं स्मरण ठेवा. त्या उपकाराचं स्मरण ठेवाल तर तुमचं माझं भलं होईल, नाही तर आपली हालत सुद्धा पाहता जाणार नाही. इतकी कठीण परिस्थिती होईल. काय होईल? पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण भावा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागेन. 6 वर्षाची कन्या गर्भीन राहील. ऐका या कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडोनी घरोघर फिरतील नारी. ऐसा शकुन दादा ऐका निर्धारी. हे निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव. शकुन सांगा वयाले माई माझे नाव. कोणाला सांगायचं? बायका नवऱ्या जोड राहणार नाही, लेकर बापा जोड राहणार नाही. लाता मारून आई वडिलांना घराच्या बाहेर निघावं लागेल. आज घडतंय. बैलाचं शिंग सोन्याचं होईल झालं. डोंगरी दिवे लागतील लागले. कुठं? ज्ञानेश्वरी गाथा वाचा तर भलं होईल. त्याशिवाय महाराष्ट्रातलं अन्न खायचं असेल तर गाथा ज्ञानेश्वरी वाचून खाल्लं पाहिजे. आता ते अन्न खाणं म्हणजे कुत्र्याचं अन्न आहे. ते काही नित्य नेमावीनं अन्न खाय तो श्वान महाराज म्हटले. कुत्र्यानं अन्न खाल्लं काय आणि आपण खाल्लं काय? हरिपाठही नाही. मुस्लिम समाजाचं 5 वर्षाचं पोरग मशिदीत जातं, नमाज पठण करायला लाज नाही वाटत त्याला, धर्माची आराधना करायची. अरे गॅरेज बंद करतो तो दुपारी शुक्रवारला. मुझे मस्जिद में जाना है, नमाज अदा करना है. लाज नाही वाटत त्याला त्याच्या अल्लाची आराधना करायची. इथं 12वी पास झालेलं पोरग म्हणतं आमचं काम नाही ते. तुझे काम काय? मग गल्लोगल्ली पडलेले शिकलेले पोरं कोणी पाहत नाही रे. त्यांना शिकलेल्या पोरांनी ग्रंथ हातात घेतली की काय क्रांती होते याचं उत्तम उदाहरण ते मनू भाकर आहे. 2 कांस्य पदकं भारताच्या पदरात घातली मनू भाकर नावाच्या पोरीनं. 2 एक इलेक्ट्रिक मीडियाचा संपादक मनू भाकर नावाच्या पोरीकडे जातोय आणि विचारतोय, मनू अगं 2 कांस्य पदकं भारताला दिली बाई, हे तू मिळवलं कसं? त्या मनू भाकर नावाच्या तरण्या पोरीने दिलेलं उत्तर आहे, माझ्या वडिलांनी माझ्या हातात श्रीमद भगवत गीता नावाचा ग्रंथ दिला ना, त्या गीता माऊलीचा मिळालेला प्रसाद. आपण काय? आपण घरातच
बाल्याची माय बाल्यान बाली हे दार लावून गाव जाऊ दे वाहून. अरे काय मिळणार आहे आपल्याला इथं? कोणाला सुख मिळतं का? आमच्या संस्थेच्या मागे एक तात्या राहायचा. तर आमच्या गुरुजींकडे रोज यायचा आणि म्हणायचा, बाबा अरे माझी बायको लई त्रास देते हो मला. हो का? हो लईच त्रास देते. आमचे गुरुजी म्हटले, तात्या तू निर्णय घेले का? निर्णय हा शब्द ऐकला त्यानं घरी आला, घटस्फोट घेतला. गुरुजींना सांगायला आला मी घटस्फोट घेतला. तात्या म्हणाले का निर्णय म्हणजे वारीला ये, देवदेव कर, ज्ञानेश्वरी वाच, हे मला सांगायचं होतं. हा तो म्हणे घेतला मी घटस्फोट. तानच मिटला साला, भांडणच बंद झाले. बायको इतकी जुलाल होती महाराज त्याची. त्या बाईनं तात्याच्या शेजाऱ्याशी 15 दिवसानं लग्न केलं, पण भांडायला तात्याशी झाली ती. तात्या म्हणे गड्या बाबा मी माझा घटस्फोट घेतला, पण आता त्याला कसं सांगू? तुम्ही किती इथं थांबा, दुःख मिटवण्याकरता किती हातपाय हलवा, तुमच्या बस मधलं काम नाही ते. अरे त्याला सो सुनार की एक लोहार की, त्याला एक ठोका पाहिजे नामदेवरायांच्या प्रमाणाचा, दिला झालं. आणि लोखंड गरम आहे तोवर ठोका मारून घ्या, तोपर्यंतच ते वाकू शकते. एकदा हे गेलं ना, हे लोखंड तापलाय तोपर्यंत बरे. हे एकदा थंड पडलं, ज्याचे पाय थंड पडले लोक म्हणतात प्रेताचे पाय थंड पडले. पाय माणसाची गरम पाहिजे. पाव को रखिए गरम, पेट को रखिए नरम, और दिमाग को रखिए ठंडा, फिर भी डॉक्टर मिले तो उसको दिखाओ दंडा. आयुर्वेदाचा नियम आहे. पाय माणसाचे गरम पाहिजे, पोट माणसाचं नरम पाहिजे, आणि डोकं माणसाचं शांत पाहिजे. केसाला धक्का लागत नाही तुमच्या. आणि या तिन्ही गोष्टीचं सूत्र जे चालवतात ते संत आहे. काय करतात? दृष्टीला देव दाखवतात. एकदा या दृष्टीनं देव पाहला, बस रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. आणि ते सुख आयुष्याला पुरतं महाराज. बस. आणि ते सुख आम्हाला कोणी दिलं? संतांनी दिलं. बस दिलंच, फक्त देवच दाखवला का नाही हो. मंत्र सांगितला सोपा, ज्वारिले भवतापा, खूप सोपा. तुका म्हणे जपान मंत्र त्रिअक्षरी सोपा, विठोबा रकुमा. बोला पुंडली गवर्धन नामदेवा केला उपकार जीवा, अवघा निरसला भेव दाखविला पंढरीराव. कीर्तनाची वेळ संपलेली आहे आणि कीर्तनही संपलेलं आहे. म्हणतो माझा मुंगळा झाला तरी चालेल, पिंगळा होईल म्हणजे होईल, काय काळजी करू. तुम्हाला आवडतं ते लागतच त्याला. जीव घ्यायचा का तुम्हाला आमचा? लोकांना बरं नाही ताटकळत. थोडस उशीर झाला म्हणून आपण थोडं पुढे आलो. त्याच्या पलीकडे जाणं मर्यादेचं उल्लंघन होतं. बरं नाही, आपण मर्यादा पाळली पाहिजे. तुम्ही इतकी गर्दी करायला असं माहिती असतं तर आपण हे तिकीटावर ठेवलं असतं. काय लोक आले पहा ना तुम्ही. नजर पुरल तोवर समाज आहे महाराज. नजर हे चित्र कॅमेऱ्यात फिट करून ठेवा. आणि तुम्हाला जर कोणी विचारलं आनंद या शब्दाचा अर्थ काय, तर सद्गुरू नामदेव महाराजांच्या समाधी मंदिराच्या मंडपात हे आनंदाचं चित्र आहे. पोर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. इथं पूर आहे, तिकडं काय? तिकडं नाही. ते घरी करून बाबर एवढ्या जोरात भजन. तुम्हाला जर ऍडमिट केलं नाही तुमच्या पोराने तर आपलं नाव बदलून ठेवजा तुम्ही. ते म्हणतील आपली म्हातारी बिघडली, चलो. नाही, इथं आनंद आहे. चला, तुमची इच्छा आहे सगळ्यांची. ज्या संतांनी उपकार केले त्यांच्याच दिशेला जायचं असेल तर तुम्ही जा. त्यांना उपमा दिली चोखोबाऱ्यांनी. माझ्या काय प्रमाण, माझ्या कृपेची सावली. आणि चोखा म्हणे पाना घाली ना, पाना घाली माझ्या कृपेची ती सावली. मी येता येता अभंग पाठ केला हो.
दर्शन घेतलं आणि मोतीराम महाराजांना म्हटलं या अभंगाचं चिंतन मला करायचं आहे. नामदेवरायांजवळ दुसरं काय घ्यावं, त्यांचंच वर्णन करावं, गोड लागतं त्यांना. इथं येऊन दुसरं काही सांगायचं काय, गप्पा आणण्यात अर्थ आहे. संतांजवळ संत सांगायचे, तेही प्राणापरोते आवडते, मग देवाला आवडतं ते. चला, चोखा म्हणे पाना घाली आम्हाला पाना दिला, नुसता पाना नाही भुकेलिया घाली प्रेम पाना, ऐशी ही कृपाळू अनाथांची वेशी, सुखाची चराशी पांडुरंग ती कोण आहे, अवघा निरसला भेऊ दाखविला पंढरीराव. झालेली सेवा शीतकला आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी अर्पण करतो. माझ्या वाणीला विराम देतो. तुम्हाला बरं वाटलं तर घरी घेऊन जा, नाही आवडलं तर मला परत करा. मी एकदम छोटा माणूस आहे, तुमचा आशीर्वाद घ्यायला इथं आलो, तुम्हाला काही सांगायला आलो नाही. पण माझी प्रार्थना आहे, तुम्हाला जर बरं वाटलं असेल तर नक्की घरी न्या. 2 गोष्टी आयुष्यात उतरवा, चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता जुगार सोडा, माणूस म्हणून जीवन जगा, ब्रँडेड जीवन जगा, चांगले कपडे, चांगला मोबाईल, चांगलं सोनं नाणं, चांगल्या गाड्या, चांगली जमीन, चांगलं पीक, सगळं चांगलं, शाळा चांगल्या, घर चांगलं. पण हे सगळं चांगलं होण्याकरता या चांगुलपणाला ज्यांनी न्याय दिला जातो त्या गाथा ज्ञानेश्वरीला अगोदर तुम्ही चांगलं म्हणायला शिका. सगळी दुर्व्यसनं सोडा, कमकुवत जीवन जगायचं नाही. आपण शिवरायांची लेकरं महाराज, सोन्याचा नागर हाणणारे आपले बापदादे. आपण असं फकीरासारखं आयुष्य जगायचं, ब्रँडेड जीवन जगायचं. पण ब्रँडेड जगण्याकरता व्यसन सोडावं लागतं. अगोदर जीवन, माणूस हा ब्रँडेड आहे. असं पानटपरीवर उभा राहायचं गुटखा सोडत, कोण किंमत देणार आहे आपल्याला. अरे वय वाढलं की माणसाची किंमत वाढली पाहिजे. विजन मोठं ठेवा. मला जर कोणी विचारलं तुम्हाला आता कुठं जाऊ वाटतं, तर मी सांगेन मला पाकिस्तानमध्ये कीर्तनाला जाऊ वाटतं, मला आफ्रिकेमध्ये कीर्तनाला जाऊ वाटतं, मला इंग्लंडला कीर्तनाला जाऊ वाटतं, मला अमेरिकेला कीर्तनाला जाऊ. मी जाईल एक दिवस, माझी इच्छा आहे, मी जाणार. स्वप्न मोठे ठेवा. स्वप्न ते नाही जे झोपेत पडतात, स्वप्न ते आहे जे झोप लागूच देत नाही. न लागू देणार स्वप्न आपल्यासारख्या तरुणाला पडलं पाहिजे. अरे नामदेवराय जर पंजाब पर्यंत जाऊ शकतात, आपण नामदेवरायांचीच लेकर आहे ना, काय अडचण आहे आपल्याला जायला. आपण जाऊया. मुक्त कंठानं विहार करा, घाबरत जीवन जगू नका. आहारात कोणाच्या जाऊन जीवन जगू नका, कोणाच्या ताटाखालची मांजर होऊन जीवन जगू नका. जग किंमत नाही करत महाराज. इथं तुम्ही किती नीट वागा, 40% समाज तुमच्या कायम विरोधात आहे, ध्यानात ठेवा. कायम तो कधीच तुम्हाला आपलं म्हणत नाही. म्हणून काय त्या 40%च्या नादी लागता. हा 60% जीव ओवाळणे इतकं प्रेम आपल्यावरती करतो. त्या लोकांचा आशीर्वाद घेत राहून पुढं चला. परमात्मा आपल्यावर कृपा करतो, संत आपल्याला कृपा करतात. जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला परास्त करू शकत नाही असं जर तुम्हाला वाटायचं असेल तर परास्त न करण्याकरता तळ हातावर तुम्हाला नामदेवरायांनी घ्यावं लागतं. तो हात असा, त्या हातावर एकदा बसलो मग जगातली कोणतीच शक्ती त्या हातापर्यंत येत नाही, मजलच नाही. नामदेवरायांच्या हाताला कोणी स्पर्श करेल. म्हणून त्या हातावर जायला त्यांचं ऐका. त्यांचं ऐकलं तर भलं होईल, नाही तर मग आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागेल. काय परिणाम? सगळ्यांना धन्यवाद, सिस्टीमवाल्यांना धन्यवाद देतो. माऊली कृपा साऊंड लोहा, एकदा टाळी वाजवा जोरदार. मोठा कार्यक्रम असला की सिस्टीम लावणं सुद्धा खूप अवघड असतं आणि कीर्तन हे लावणं खूप अवघड आहे. 10 माईक असतात कीर्तनाला, इतकी माईक सेट करणं. आता इथं किती माईक आहे? 4 आणि 6 आणि 4 10 आणि 11 माईक आहेत ना. इतके माईक सेट करणं, मॉनिटर सेट करणं, त्याचा फीडबॅक इथं देणं, आवाजाचा बॅलेन्स ठेवणं, त्या सगळ्या श्रोत्याच्या शेवटच्या माणसापर्यंत आवाज पोहोचवणं. आपल्याला सहज वाटतं ते वाढवा 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 जावे त्याच्या वंशातेवाकडे, ते फार अवघड आहे. पण तुम्हाला परमात्म्याच्या कृपेनं ते जमलं, त्यामुळं तुम्हाला धन्यवाद आहे. आता थोडा मला मॉनिटरचा आवाज द्या. एवढं बोलल्यावर तर तुम्ही वाढवणारच आहे मला माहिती. थोडासा मला जास्त येईल असा खोला. संतांचा ऐका. या नाही, या मॉनिटरचा नाही, या त्या समोरचा लांबून थोडा फीडबॅक द्या आणि थोडा बेस द्या याला. थोडासा, थोडं लांबून बोलता येईल. गाताना याचा आवाज कमी होतोय, थोडा इको द्या थोडा. संतांचा ऐका, आपलं भलं होईल. अन्यथा आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागेल. काय परिणाम? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे तरी तरी तरी
एका जनार्दनी आमच्या बाबा जाईला साहेबा जाईला पिंगळा 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 महादारी बोलत होते का पिंगळा महादारी बोली बोलत होते का पिंगळा महादारी बोली बोलत होते का पिंगळा महादारी बोली बोलत होते का पिंगळा महादारी वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे खोटे दादा वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे बोलो आम्ही वर्तमान खोटे पिंगागे भाई पिंगागे पिंगागे भाई पिंगागे भाई पिंगागे पिंगागे भाई पिंगागे अवगा 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 दांगल दिगागे अवगा दांगल दिगागे अवगा दांगल दिगागे दांगल दिगागे अवगा दांगल दिगागे अवगा दांगल दिगागे अवगा दांगल दिगागे नको 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 गालू पिंगागे नको नको गालू पिंगागे नको नको गालू पिंगागे नको नको गालू पिंगागे चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाला जागायो तुम्ही देणारा टिपरीवाला जागायो करोनी उचित करोनी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायाचं दान मागायाचं दान मागायाचं दान कुंकू घ्या कोणी काळा 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 सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी ती माझ्या मल्हारी मल्हारी ती माझ्या मल्हारी
खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा शांतता राखा यालाच आनंद म्हणतात बरं का. मी मगाशी जी आनंद शब्दाची व्याख्या केली ती ही आहे, आतून माणूस नाचला पाहिजे. आतून रोज नाचा, नाचणं गरज आहे. एक एक वरपणा करू नका, रोज नाचा. नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं, गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. आणि महाराष्ट्रातला तरुण जर डीजेच्या तालावर नाचणारा, कीर्तनात नाचत असेल तर मला त्याचा आनंद आहे. अरे ते पुण्य मुक्ताबाईंनी जर या गरीबाच्या कुटुंबात जन्माला आलेल्या पोराकडे दिलं असेल तर मी माझ्या आयुष्यातलं ते भाग्य समजतो. स्वप्नात कल्पना केली नव्हती आपण की महाराष्ट्रात शेवटच्या व्यक्तीपर्यंत पिंगळा नावाचं प्रकरण पोहोचेल. असा माणूस नाही या राज्यातला, असं लेकरू नाही, असा बच्चा नाही की ज्याच्याकडे पिंगळा नाही. हो, हाच पिंगळा नावाचं प्रकरण म्हणता म्हणता मी मुस्लिम देशात, अरब देशात पिंगळा म्हणून आलो. दुबई कोण आपण ज्ञानोबा तुकोबारांची लेकर महाराज कधी जायचो दुबईला. पण ज्ञानोबा नामदेवराय गात गात दुबईला काय हो. आता तुम्ही अख्खं जग फिरून येऊ शकता, इतकी ताकद या टाळात, या भजनात. आता काय सांगा. मुक्ताबाईने आपल्या सगळ्यांवर अशीच कृपा ठेवावी. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आदिशक्ती मुक्ताबाईचं समाधीस्थळ श्री क्षेत्र मुक्ताईनगर आहे. आवर्जून वर्षातून एकदा मुक्ताबाईची वारी करा. करोडो रुपयाचं मुक्ताबाईच्या मंदिराचं काम चाललेलं आहे. विशाल महाराजांची कीर्तनं आपण खूप ऐकतात, पण कधीतरी तिथं दर्शनाला या. खूप सुंदर स्थान आहे. ज्ञानोबारांची समाधी आळंदीला आहे, निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकला आहे, सोपान काकाची समाधी सासवडला आहे. तशी मुक्ताबाईची समाधी आकाश समाधी. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. श्री क्षेत्र मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातला पूर्वीचा येदलाबाद, आदिलाबाद, सुंदरग्राम, महतनगर आणि आताचं मुक्ताईनगर नाव त्या शहराचं आहे. समाधी स्थळ आहे. येणाऱ्या काळात सोन्याचा कळस जसा आपल्या नामदेव सद्गुरू नामदेव यांच्या मंदिराला आहे, आमची इच्छा आहे सोन्याचा कळस मुक्ताबाईला बसवावा. देशाच्या पंतप्रधानांना बोलवावं. चारही जगद्गुरू शंकराचार्यांना पीठावरून आपण बोलवावं. सगळे महाराष्ट्रातले संतांचे वंशज त्यावेळेला सद्गुरू एकनाथ बाबांनाही आम्ही निमंत्रण देऊ, म्हणजे नामदेवराय तिथे येतील आणि मुक्ताबाईच्या त्या कलशारोहणाच्या सोहळ्याला उपस्थित राहतील. तुम्हालाही सगळ्यांना विनंती आहे, आपणही कधी कधी मुक्ताबाईकडे येत जा. मुक्ताबाईला आलात की ज्ञानोबाऱ्यांना आनंद होईल. तुम्ही माझ्या बहिणीकडे जाऊन आलात बाबा, म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांनी या. कोणी त्या भागात आलं की आवर्जून कळवा. जेवणाची, राहण्याची तुम्ही हवी तशी व्यवस्था जरी आम्ही करू शकत नसलो तरी तुमची व्यवस्था मात्र तिथं होईल. जे काही तोडकी मुडकी होईल, राहायला आपल्याला जागा आहे. म्हणजे मध्य प्रदेशच्या बाँड्रीवर असलेलं स्थान आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही येत चला. तुम्ही जर 2-4 पावलं मुक्ताबाई करता घालत आले तर तीच मुक्ताबाई संकट काळात हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. इतकं ते कृपेचं दैवत आहे. सगळ्यांनी खूप खूप सहकार्य शांततेचं केलं. तुम्हाला धन्यवाद देतो. आणि एकदा मोठ्या प्रेमानं 2 मिनिट भजन करा सगळ्यांनी. म्हणा नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई सोपान काका ज्ञानेश्वर